नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांना पन्हाळगडाचा इतिहास माहिती असेल. जेव्हा सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता तेव्हा आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज मराठा मावळ्यांसोबत गडावर अडकले होते आणि वेढा 4 महिने चालू होता. तेव्हा राजांनी 12 जुलै 1660 ची रात्र निवडली त्या वेढ्यामधून बाहेर निघण्यासाठी. काळोख अंधार होता, जोरदार पाऊस होता आणि अशा बिकट परिस्थितीमधून चिखलामधून झुडपामधून राजे मराठा मावळ्यांसोबत गडावर असलेल्या राजदिंडी मार्गामधून बाहेर पडले आणि विशाळगडाच्या दिशेने कसे गेले याचा जिवंत अनुभव घेण्यासाठी आज आपण पन्हाळगडावर असलेल्या ऐतिहासिक राजदिंडी मार्गातून प्रवास करत पुढे जायचं आहे. त्यामुळे आपल्याला त्यावेळी काय घडलं आणि ती परिस्थिती कशी होती याचा देखील अनुभव अनुभवायला मिळेल. त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या प्रवासामध्ये सामील व्हा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल स्वराज्य निर्माण करत असताना किती मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागला होता. तर चला मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर असलेल्या ऐतिहासिक राजदिंडी मार्गाने प्रवास करत पुढे जाऊया. राजदिंडी मार्गाने आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला या प्रवेशद्वारामधून पुढे जावं लागते आणि पुढे जाणारा मार्ग पूर्णपणे कच्चा आहे आणि या कच्च्या ट्रॅकने जेव्हा आपण चालत चालत पुढे जातो तेव्हा आपल्याला राजदिंडी मार्गाने खाली जाणारा मार्ग बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता समोर आपल्याला एक दरवाजा बघायला मिळतो. त्या दरवाजापासून पुढे आपल्याला खूप अंतर चालावं लागतं. त्यानंतर आपण राजदिंडी मार्गाचा अनुभव घेऊ शकतो. आणि ह्याच दरवाजामधून बाहेर रात्रीच्या वेळी म्हणजे 12 जुलै 1660 रोजी 2 पालख्या बाहेर निघल्या होत्या. एका पालखीमध्ये आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज बसले होते आणि एका पालखीमध्ये राजांची वेशभूषा करून शिवा काशीत बसले होते. इथून पुढे 2 पालख्या खाली उतरल्या होत्या. एक पालखी विशाळगडच्या दिशेने गेली होती आणि एक शिवा काशीदांची पालखी सिद्धी जोहरच्या तळाकडे गेली होती. बघू शकता तुम्ही राजदिंडी मार्गातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला या दरवाजाचा काही भाग या ठिकाणी बघायला मिळतो. बघू शकता दरवाजाचे काही अवशेष पडल्यामुळे आपलं सर्व काही बघायला मिळत नाही. आणि या ठिकाणी एक स्तंभ आहे. हा स्तंभ तुम्ही बघू शकता. तेजोमय पावनखिंड संघर्ष, शिवरायांची पावले इथूनच बाहेर पडले होते. आता आपण या राजदिंडी मार्गाने चालत चालत पुढे जाऊया, म्हणजे आपल्याला समजेल 12 जुलैची रात्र कशी होती. जोरदार पाऊस, काळोख अंधार आणि अशा बिकट परिस्थितीमधून आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज याच मार्गामधून अंधारामधून चिखलामधून झुडपामधून विशाळगडाच्या दिशेने कसे गेले याचा जिवंत अनुभव आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. या ठिकाणी आता जाण्यासाठी आपल्याला चांगला मार्ग बघायला मिळतो, पण राजांच्या काळामध्ये इथून खाली उतरण्यासाठी एक लहान पायवाट होती आणि चिखलामधून जोरदार पावसामधून त्या पायवाटेने 2 पालख्या कशा पुढे गेल्या असतील तुम्ही विचार करून अनुभवू शकता. कारण आपल्याला ह्या चांगल्या मार्गाने पावसामधून चालता येत नाही. मग रात्रीच्या वेळी अंधारामधून सर्व मावळे कसे खाली गेले असतील आणि तिथून पुढे विशाळगडला कसे पोहोचले असतील. बघू शकता तुम्ही खाली उतरत असताना या ठिकाणी आपल्याला गडाचा काही तटबंदीचा भाग देखील बघायला मिळतो. काही भाग पडल्यामुळे याची अवस्था आपल्याला अशी बघायला मिळते. आता आपण ह्या मार्गाने आणखी चालत पुढे जाऊया आणि आपल्याला पुढे काय काय बघायला मिळते हे देखील बघूया. खाली आल्यानंतर या ठिकाणी एक व्ह्यू पॉईंट आहे. या व्ह्यू पॉईंटवर चढून आपण इथला सुंदर निसर्ग देखील बघू शकतो. मित्रांनो, राजदिंडी मार्गाने काही अंतर चालून पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वत्र घनदाट जंगल, मोठमोठी झाडे आणि अवघड मार्ग देखील बघायला मिळतो. आता या ठिकाणी पर्यटकांच्या सुविधेसाठी या ठिकाणी मार्ग थोडा मोठा बनवलेला आहे, पण राजांच्या काळामध्ये इथून पुढे जाणारा मार्ग किती अवघड असेल. या ठिकाणी चिखल असेल, काटे असतील आणि या अवघड मार्गाने राजे मावळ्यांसोबत विशाळगडाच्या दिशेने कसे गेले असतील हा अनुभव अनुभवल्यानंतर थोड्या वेळासाठी आपल्या अंगावर काटा येतो. आणि आता मी या ठिकाणी आलेलो आहे. इथे भरपूर चिखल आहे आणि अशा चिखलामधून आपल्याला पुढे जाताना किती वेळ लागतो आणि पाय घसरतात सुद्धा. मग हे सर्व बघितल्यानंतर त्यावेळीची रात्र म्हणजे 12 जुलैची रात्र कशी असेल. जोरदार पावसामधून काळोख अंधारामधून असा चिखल तुडवत राजे आणि मावळे विशाळगडाच्या दिशेने गेले आणि शिवा काशीद यांची पालखी सिद्धी जोहरच्या तळाकडे गेली. शिवा काशीद यांना माहित होतं मी राजांची वेशभूषा केल्यामुळे थोड्या वेळासाठी सिद्धी जोहर फसेल, त्यानंतर तो मला मारून टाकील आणि मरणाची भीती न बाळगता
शिवाकाशीत स्वराज्यासाठी, आपल्या दैवतासाठी या मार्गाने पुढे गेले आणि सिद्धी जोहरला जाऊन भेटले. शिवाकाशीत न बघून सिद्धी जोहर थोड्या वेळासाठी फसला आणि राजांना तोपर्यंत विशाळगडाच्या दिशेने जाण्यासाठी मार्ग मिळाला. आता आपण ह्या मार्गाने आणखी पुढे जाऊन बघूया आपल्याला काय काय अनुभवायला मिळतंय. या चिखलामधून चालताना किती अवघड अनुभव अनुभवायला मिळतो हे देखील बघण्यासारखे आहे. ह्या राजदिंडी मार्गाने चालत चालत मी पुढे आलो आणि या ठिकाणी हा चिखल बघून तर तुम्ही विचार करा, हे चिखलामधून जायचं कसं पुढं. आपण हा चिखल बघून घाबरतो, पाय घसरतील किंवा आपण पडू शकतो, पण स्वराज्यासाठी आणि आपल्या दैवतासाठी मराठी मावळे या चिखलामधून, काट्यामधून, बिकट परिस्थितीमधून याच मार्गाने विशाळगडाच्या दिशेने गेले. बघू शकता तुम्ही, पाय चिखलामध्ये अडकत आहे तरी सुद्धा मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, कारण जेव्हा आपण पुढे जाईल तेव्हाच आपल्याला या मार्गाचा अनुभव अनुभवायला मिळेल. या ठिकाणी कोणीही पर्यटक येत नाहीत, कारण या चिखलामधून, अडचणीमधून त्यांना पुढे जाणे थोडे अवघड वाटते. पण मी तुम्हाला या मार्गाने आज चालत चालत पुढे घेऊन आलेलो आहे, कारण ह्या जंगलामधून जाताना या ठिकाणी जंगली प्राण्यांचा पण सामना करावा लागतो. त्यामुळे सावधगिरी बाळगत हा राजदिंडी मार्ग मी तुम्हाला दाखवत आहे. आणि आज थोडा पाऊस उघडल्यामुळे आपल्याला सर्व काही एकदम जवळून बघता येत आहे. बघू शकता तुम्ही, गडाच्या खाली सर्वत्र घनदाट जंगल आणि सर्व काही हिरवागार निसर्ग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि असाच मार्ग कमीत कमी 25 किलोमीटर चालून राजे विशाळगडावर पोहोचले होते. पण विशाळगडावर पोहोचण्या अगोदर वाटेमध्ये घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांड्यांनी सिद्धी जोहरच्या सैनिकांशी पण लढा दिला होता. कारण शिवाकाशीत सिद्धी जोहरच्या तळाकडे गेल्यानंतर थोड्या वेळासाठी तो फसला सिद्धी जोहर, पण नंतर त्याला समजले हे छत्रपती शिवाजी महाराज नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे. त्यानंतर त्यांनी शिवाकाशीत यांना मरणाची शिक्षा दिली आणि आपले लाखो सैनिक पावनखिंडच्या दिशेने पाठवले. कदाचित तो राजांना पकडेल अशी त्याला आशा होती, पण घोडखिंडीमध्ये शूरवीर मराठा मावळा आणि वाघासारखे लढणारे सर्व मावळे बाजीप्रभूंच्या सोबत शत्रूवर तुटून पडले. आणि जोपर्यंत आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज विशाळगड पोहोचत नाहीत तोपर्यंत शत्रूला थांबवून ठेवले. त्यामुळे हे सर्व काय अनुभवण्यासाठी आपल्याला अशा चिखलामधून अशा मार्गाने चालत चालत प्रवास करावा लागतो. बघू शकता तुम्ही, आणखी पुढे आल्यानंतर तुम्हाला अजून घनदाट जंगल या ठिकाणी बघायला मिळते. आणि या राजदिंडी मार्गाचा अनुभव घेणे गरजेचे असते, तेव्हाच आपल्याला समजते स्वराज्य निर्माण झाल्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये सुरक्षित आहे. पण हे स्वराज्य निर्माण करताना किती मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागला याचा अनुभव घेतल्यानंतर खरोखर अंगावर काटा येतो. मित्रांनो बघा, आता थोडं जंगल कमी असू शकते, कारण हा रोड बनवण्यासाठी जंगल तोडलेला असावं. पण राजे ज्यावेळी या मार्गाने चालत गेले त्यावेळी घनदाट जंगल आणि इथली अवस्था एकदम बिकट असावी. हा मार्ग खूप दूरपर्यंत गेलेला आहे, त्यामुळे आपण आता या ठिकाणीच थांबूया, कारण या मार्गाने आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला चिखल, दगड, काटे आणि सर्व जंगलच बघायला मिळू शकते. पण थोडा मार्ग आपण चालल्यामुळे आपल्याला त्यावेळी कसे काय घडले त्याचा अनुभव थोडा अनुभवायला मिळाला. मित्रांनो, हा राजदिंडी मार्ग विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत जातो. आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, पण त्यासाठी आपल्यासोबत एखादी टीम पाहिजे किंवा 1-2 मित्र सोबत पाहिजे. आज मी एकटाच आहे आणि एक दिवस मी पन्हाळगडावरून पावनखिंडपर्यंत म्हणजे विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत या राजदिंडी मार्गाने चालत जाऊन तुम्हाला जिवंत अनुभव करून दावणार आहे राजे विशाळगडापर्यंत कसे पोहोचले. पण आज मी या राजदिंडी मार्गाचा अनुभव घेण्यासाठी 3 किलोमीटर चालत खाली उतरलो. आता या ठिकाणी येण्यासाठी मार्ग आहे, जरी चिखल असला तरी सुद्धा हा चांगला मार्ग आहे. म्हणजे आताच्या युगामध्ये पर्यटकांच्या सुविधेसाठी हे सर्व काही बनवलेलं आहे, पण पूर्वी फक्त पायवाट होती आणि जोरदार वरून पाऊस पडत होता आणि दिवटे पण पेटवले असते तर शत्रूला दिसले असते. विचार करा, फक्त पायवाटेने अंधारामधून पुढलं काहीच दिसत नाही, समोर एकदम काळोख आहे, जोरदार पाऊस आहे, खाली काटे आहे, चिखल आहे. मग राजांचे मावळे राजांसोबत शिवाकाशीदांच्या सोबत खाली कसे उतरले असतील आणि विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत कसे पोहोचले असतील. हा अनुभव एकदम खतरनाक असू शकतो. जर काय पण करून दिवटे पेटवले असते तर शत्रूला दिसले असते आणि शत्रूंनी खाली राजांना आणि शिवाकाशींच्या पालख्या अडवल्या असते. पण
अशा अंधारामधून खतरनाक वाटेमधून शूरवीर मराठे मावळे ह्या राजदिंडी मार्गाने विशाळगडापर्यंत पोहोचले. हा अनुभव अनुभवल्यानंतर अंगावर काटा येतो. मी तुम्हाला 2 वेळा म्हणून दाखवलं, कारण या मार्गाने जेव्हा आपण चालतो तेव्हा खरोखर अंगावर काटा येतो. या ठिकाणी येताना गुडघ्या एवढं चिखल होता, पाय घसरत होते, तरी सुद्धा कसा तरी मी या ठिकाणी आलो. आणि या ठिकाणी कोणीही पर्यटक येत नाही, त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे, या राजदिंडी मार्गाचा अनुभव घेतला पाहिजे, म्हणजे त्याला देखील समजेल की स्वराज्यासाठी हा राजदिंडी मार्ग किती महत्वाचा होता. आज मी पन्हाळगडावरील राजदिंडी मार्गाने प्रवास करत तुम्हाला 3 किलोमीटर अंतर चालत घेऊन आलो. या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटू अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.